Hello students, once again welcome in सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत फर्स्ट स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे इंग्लिश बालभारती. सो हा जो व्हिडिओ आज मी बनवत आहे हा आहे अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस. तुमचा सिलेबस जो चेंज झालेला आहे सो त्याप्रमाणे आजचा आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. तर त्यामधला आहे 1.8 लेट अस नो इच अदर. म्हणजे चला आपण एकमेकाची ओळख करून घेऊयात, एकमेकाला समजून घेऊयात. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही आता चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे चॅप्टर्स जेव्हा मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. सो लेट स्टार्ट 1.8 लेट अस नो इच अदर. तर स्टुडंट्स, या ठिकाणी पेज नंबर 11 वरती तुमचा हा चॅप्टर स्टार्ट होतो. 1.8 लेट अस नो इच अदर. सो याच्यामध्ये टोटल 1, 2 and 3 या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. सो या ॲक्टिव्हिटीज आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. सो यामध्ये फर्स्ट ॲक्टिव्हिटी लिसन अँड स्पीक. स्टुडंट, या ठिकाणी हे जे एक पिक्चर दिला आहे आणि या पिक्चरमध्ये काही प्राण्यांचे इमेजेस यामध्ये दिले आहेत आणि त्याच्यावरती त्यांच्याशी रिलेटेड काही माहिती दिली आहे. इथे हा जो ससा आहे, राईट. सो हा काय म्हणतो, हॅलो आय एम बर्निंग द रॅबिट, आय हॉप ऑल ओव्हर. तर हा ससा काय म्हणतो, सगळ्यांना हॅलो म्हणतो आहे. त्यानंतर त्यांना आय एम बनी म्हणजे माझं नाव बनी आहे, मी ससा आहे आणि मी सगळीकडे उड्या मारत असतो. ही त्याने आपली ओळख करून दिली आहे. नेक्स्ट कॅट, हाय आय एम ल्युसी द कॅट, आय लव्ह टू ईट फिश. तर कॅटनी आपली ओळख कशी करून दिली आहे, तर तो सर्वांना काय म्हणतो, हाय आय एम ल्युसी. तर त्याने स्वतःचं नाव काय सांगितलेलं आहे, ल्युसी, मी एक मांजर आहे आणि मला मासे खायला आवडतात. नेक्स्ट इथे डॉग. तर डॉग आपलं स्वतःची माहिती कशी करून देत आहे किंवा स्वतःची ओळख कशी करून देत आहे, हे आय एम स्कोबी द डॉग, आय गार्ड हाऊसेस. माझे नाव स्कूबी आहे, मी एक कुत्रा आहे आणि मी घराचं संरक्षण करतो. नेक्स्ट इथे खाली हा मंकी आहे. तर हा आपली ओळख कशी करून देतो बघा, हॅलो आय एम मिंकी द मंकी. तर तो त्याचं नाव त्याने सांगितलेलं आहे की माझं नाव मिंकी आहे, मी एक माकड आहे. आय स्विंग ऑन अ ट्रीज, तर मला झाडांवरून उड्या मारायला किंवा लोंबकळायला आवडतं. देन डिअर, हे आय एम बाम्बी द डिअर, आय रन फास्ट. म्हणजेच डिअरनी आपली ओळख कशी करून दिली आहे की माझं नाव बाम्बी आहे, मी एक हरिण आहे आणि मी फास्ट पळतो किंवा मी फास्ट पळू शकतो. नाव हिअर इज अ टायगर. तर टायगर आपली ओळख कशी करून देतो, हाय आय एम शेरू द टायगर. तर तो काय सांगतो, माझं नाव शेरू आहे, मी वाघ आहे. आय एम नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया आणि मी भारताचा एक राष्ट्रीय प्राणी आहे, राईट. तर अशा प्रकारे हे जे इथं वेगवेगळे ॲनिमल्स दिले आहेत, या ॲनिमल्सनी आपली आपली ओळख किंवा आपल्याबद्दलची थोडी माहिती ही यामध्ये थोडक्यात सांगितली आहे. ओके. सो याच प्रकारे तुम्ही सपोज एखाद्या कॉम्पिटिशनला गेलात किंवा एखाद्या वेगळ्या कोणत्या फंक्शनला गेलात, तर तुम्ही तुमचे जे फ्रेंड्स असतील किंवा इतर कोणी रिलेटिव्ह असतील तर तुम्ही त्यांना तुमची स्वतःची ओळख कशी करून द्याल याबद्दल आपण आता शिकायचं आहे. तर त्यापूर्वी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. ओके. सो सेकंड ॲक्टिव्हिटी, व्हॉट्स माय नेम. तर या ठिकाणी आता प्रत्येकाने आपलं आपलं नाव सांगितलेलं आहे, त्याची आवड काय आहे किंवा तो काय करतो, त्याला काय आवडतं, हे सगळं या ठिकाणी सांगितलं आहे. सो चला यानुसारच आपल्याला आता बघायचं आहे कोणाचं नाव काय आहे. त्याच्यापूर्वी इथे एक आपल्याला क्वेश्चन विचारलं आहे, व्हाय डू वी यूज कॅपिटल लेटर्स ॲट द बिगिनिंग ऑफ स्पेशल नेम्स. तर जे स्पेशल नेम्स आहेत, आता फॉर एक्झाम्पल या पिक्चरमध्ये बघा,
इथे त्याने स्वतःचे नाव सांगत असताना बनी, बनीचं बी जे आहे हे कॅपिटल लेटर आहे. देन डॉगशी रिलेटेड स्कूबी, तर एस कसा आहे कॅपिटल लेटर आहे. ल्युसी मध्ये एल कॅपिटल लेटर आहे. मिंकी, देन बाम्बी अँड शिरू, तर हे सगळे फर्स्ट लेटर आहेत, ते कसे आहेत कॅपिटल लेटर्स आहेत. सो आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे की जे स्पेशल नेम्स आहेत याचं बिगिनिंग आपण कॅपिटल लेटर्सनीच का करतो, तर याचं स्टुडंट जे उत्तर आहे ते आहे बिकॉज आपले हे जे स्पेशल नेम्स आहेत हे कॉमन नाउन्सपेक्षा थोडंसं डिस्टिंग्विश व्हावं, म्हणजे त्याच्यापासून ते वेगळे वाटावेत, रीडिंग करताना किंवा रायटिंग करताना ते प्रॉपर यावं यासाठी आपण जे स्पेशल नेम्स असतात याचे बिगिनिंग हे कॅपिटल लेटर्सपासून करतो. राईट. सो आहे तर रॅबिट, रॅबिट आहे त्याचं नाव आहे बनी. ओके. कॅट, कॅटचं नाव आहे ल्युसी. डॉग, डॉगचं नाव दिलेलं आहे स्कूबी, कॅपिटल एस आहे. देन मंकी, मंकीचं नाव दिलेलं आहे मिंकी. टायगर, टायगरचं नाव या ठिकाणी शेरू असं दिलं आहे, कॅपिटल एस आहे. आणि डिअर, डिअरचं नाव दिलं आहे बाम्बी. ओके. तर या ठिकाणी हे जे फर्स्ट लेटर्स सगळे दिसत आहेत हे कसे आहेत कॅपिटल लेटर्स आहेत. सो यावरूनच काय होतं हे स्पेशल नेम्स जे आहेत हे कॉमन नाउनपेक्षा थोडे वेगळे होतात किंवा ते डिस्टिंग्विश करता येतात. राईट. नेक्स्ट थर्ड ॲक्टिव्हिटी रीड अँड राईट. तर आपल्याला हे सगळे त्यांनी वर्ड्स जे दिले आहेत हे रीड करायचे आहेत प्लस त्याचं मिनिंग सुद्धा समजावून घ्यायचं आहे. हॉप, हॉप, हॉप म्हणजेच काय उड्या मारणे. ईट म्हणजे खाणे. राईट. गार्ड, तर गार्ड म्हणजे काय तर संरक्षण देणे किंवा संरक्षण करणे. हाऊसेस म्हणजे आपलं घर किंवा घरांना संरक्षण देणे, हे काम कोणाचं आहे कुत्र्याचं आहे. स्विंग, स्विंग म्हणजे काय असं लोंबकळणे. राईट. फास्ट म्हणजे अगदी जलद. नाव नेक्स्ट कोणता आहे नॅशनल, नॅशनल म्हणजेच काय राष्ट्रीय. आणि ॲनिमल म्हणजे प्राणी. ओके. सो हे सगळे वर्ड आपण व्यवस्थित बघितले आहेत विथ मिनिंग. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत फोर्थ ॲक्टिव्हिटी आहे लिसन अँड स्पीक. तर इथे आता मघाच्या पिक्चरमध्ये आपण काय बघितलं की सगळे प्राणी आहेत आणि ते एकमेकाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर चला या पिक्चरमध्ये एक इंटरनॅशनल सिंगिंग कॉम्पिटिशनचं हे चित्र दिलेलं आहे. तर या कॉम्पिटिशनमध्ये वेगवेगळ्या स्कूलमधून वेगवेगळे स्टुडंट्स आलेले आहेत आणि ते आपली ओळख एकमेकांना करून देत आहेत. राईट. सो त्याचंच पिक्चर इथं दिलेलं आहे आणि ती आपली ओळख कशा प्रकारे करून देत आहेत हे आपल्याला बघायचं आहे, जेणेकरून आपण सुद्धा कुठल्या दुसऱ्या स्कूलमध्ये गेलो किंवा एखाद्या वेगळ्या कॉम्पिटिशनला गेलो, एखाद्या फंक्शनला गेलो तर आपल्याला सुद्धा आपली ओळख कशा प्रकारे करून द्यायची हे माहीत असलं पाहिजे. राईट. सो बघा या ठिकाणी ही जी गर्ल आहे ही आपलं इंट्रोडक्शन कसं देत आहे बघा. हे आय एम लीना, आय लिव्ह इन नाशिक, आय स्टडी इन ग्रेड 2, ऑल द बेस्ट टू एव्हरीवन. तर ही जी गर्ल आहे ही आपली ओळख करून देते की माझं नाव लीना आहे, मी नाशिकमध्ये राहते आणि मी इयत्ता दुसरीमध्ये आहे किंवा ग्रेड 2 मध्ये मी शिकते आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. ओके. सो नेक्स्ट तर ही जी गर्ल आहे ही कशी इंट्रोड्यूस करते. हे आय एम साबा, आय लिव्ह इन मुंबई, आय स्टडी इन ग्रेड 1. तर लगेच त्यावरती ही जी मुलगी आहे ही कशी करते की माझं नाव साबा आहे, मी मुंबईमध्ये राहते आणि मी आता ग्रेड 1 मध्ये शिकत आहे. राईट. नेक्स्ट त्याच्यावरती तिच्या साईटलाच हा जो एक बॉय दाखवला आहे हा आपला इंट्रोडक्शन देतो. हॅलो, आय एम मोहित, आय लिव्ह इन नागपूर, आय ऑल्सो स्टडी इन ग्रेड 1. तर माझे नाव मोहित आहे, मी नागपूरमध्ये राहतो
आणि मी सुद्धा ग्रेड 1 मध्ये शिकत आहे, राईट. तर अशा प्रकारे या तिघांनी एकमेकाची ओळख करून घेतली आहे, एकमेकाला समजून घेतलं आहे. नेक्स्ट इकडच्या ग्रुपमध्ये आपण जाऊयात. आता हे दोघं जण एकमेकाशी कशी ओळख करत आहेत बघा. हाय, आय एम निमिष, आय लिव्ह इन पुणे, आय स्टडी इन ग्रेड 2, व्हॉट इज युअर नेम. सो त्याने स्वतः पहिल्यांदा तिला हाय म्हटलं आहे, स्वतःचं नाव निमिष आहे असं सांगितलं आहे. त्यानंतर तो पुण्यामध्ये राहतो आणि नाव ही इज स्टडी इन ग्रेड 2 म्हणजे दुसरीमध्ये तो शिकत आहे. आणि त्याच्यानंतर तो तिला तुझं नाव काय हे विचारतो. त्यावर ती काय म्हणते, हॅलो, आय एम सायली, आय लिव्ह इन पालघर, आय स्टडी इन ग्रेड 1. ओके, तर माझं नाव सायली आहे, मी पालघरमध्ये राहते आणि मी सध्या ग्रेड 1 मध्ये शिकते आहे. म्हणजेच यावरून थोडक्यात आपल्याला काय समजतं की एखाद्या कॉम्पिटिशनला, एखाद्या फंक्शनला आपण गेलो तर आपण एकमेकांना कसं समजवून घेतो, एकमेकाची ओळख कशी करून घेतो याबद्दल या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे, राईट. आता त्यासाठीच आपल्याला एक गेम खेळायचा आहे. लेट्स प्ले अ गेम. ओके, इंट्रोड्यूस युअरसेल्फ युजिंग द फॉलोइंग क्वेश्चन्स. नाव इथं त्यांनी क्वेश्चन दिलेले आहेत. व्हॉट इज युअर नेम, वेअर डू यू लिव्ह अँड विच गेम डू यू लाईक टू प्ले. सो हे 3 क्वेश्चन थ्रू तुम्हाला स्वतःला इंट्रोडक्ट करायचं आहे. सो त्यासाठी काय करावं लागेल, असे 2 राऊंडमध्ये तुम्हाला सर्कल करून उभा राहायचा आहे. आतमध्ये एक राऊंड करायचा, त्याच्या बाहेरच्या बाजूला एक राऊंड करायचा, राईट. तर फर्स्ट सपोज हा बॉय असेल तर या बॉयने ह्या सेकंड बॉयला त्याचं स्वतःचं जे काही नेम आहे किंवा तो कुठे राहतो आणि त्याचा आवडता गेम कोणता आहे हे सांगायचं. देन याने याला, याने याला, याने या बॉयने या गर्लला, देन दिस गर्ल अँड दिस गर्ल. ओके, सो असं हे रोटेशन होणार. त्याचप्रमाणे बाहेरचे सुद्धा. आता या गर्लने या बॉयला सांगायचं, देन या बॉयने या गर्ल, देन दिस 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 अँड दिस. सो अशा प्रकारे तुम्ही हा गेम खेळायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की स्वतःला इंट्रोड्यूस करत असताना कसं इंट्रोड्यूस केलं जातं. त्याचप्रकारे हा झाला आपला पहिला गेम. सेकंड गेममध्ये काय करायचं आहे, फक्त तुम्ही 2 सर्कल करून उभे राहायचं आहे, जसं इथे पिक्चरमध्ये दाखवलं आहे. आणि एकमेकाला तुझं व्हॉट इज युअर नेम, वेअर डू यू लिव्ह अँड विच गेम्स यू लाईक टू प्ले, हे 3 क्वेश्चन जस्ट विचारायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव, कुठे राहता आणि तुम्हाला कोणता खेळ आवडतो हे सांगायचं आहे. ओके, सो हे 2 गेम्स जे आहेत हे नक्कीच तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये खेळून बघा, तुम्हाला खूप मजा येईल आणि त्याचबरोबर स्वतःला कसं इंट्रोड्यूस करायचं हे सुद्धा याची सुद्धा आयडिया येईल. चला विद्यार्थ्यांनो, याचबरोबर आपला हा जो 1.8 लेट अस नो इच अदर हा जो चॅप्टर होता हा इथे कंप्लीट झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट इथून पुढचे सुद्धा चॅप्टर्स जेव्हा अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील. थँक्यू, बाय बाय.